हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर आपण जो आता समाज कल्याण विभागाचा जो पेपर झाला आहे, सोशल वेलफेअर सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टरचा, तर त्याचं आपण मॅथ्सचे सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये आजच्या पाहणार आहोत. पेपर थोडासा विद्यार्थ्यांचा जो आहे रिव्ह्यू टफ पेपर होता असा आहे. मॅथमॅटिक्स तर फारच कॅल्क्युलेटिव्ह आणि विदिन टाइम क्वेश्चन होणारे नव्हते. खूप कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन्स असे मॅथ्सचे आलेले आहेत पहा. काही काही इझी पण होते, बट मॅक्झिमम क्वेश्चन हे डिफिकल्ट आहेत. क्वेश्चन आहे, एका वर्गातील एका वर्गातील 16 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 67 आहे पहा. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण दुप्पट झाल्यास, आता आपण आपल्या शॉर्ट व्हिडिओच्या सिरीज मध्ये आपण सरासरीचे, तुम्ही जर व्हिडिओ पाहिले तुम्हाला समजेल की ज्यामध्ये आपण घेतला होता. आणि मी हे पण सांगितलं होतं की टीसीएसचा टीसीएस आयबीपीएसचे हे फेवरेट क्वेश्चन्स आहेत पहा. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण दुप्पट झाल्यास, गुण जर दुप्पट होत असतील, आता 16 विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी 67 आहे, आणि गुण जर दुप्पट झाले प्रत्येक विद्यार्थ्याची, तर सरासरी काय होते, दुप्पट होते. म्हणजे 67 गुणीला 2, आणि हे होतील आपले 134. हा पहिला क्वेश्चन जो आहे, आता आपल्याला इथं इझी भेटलेला आहे. बट सगळेच क्वेश्चन असे इझी असतील असं नाही आहे बा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, हा थोडासा कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन आहे. हा सरासरी मधला क्वेश्चन आहे पहा. ए गटात 28 सदस्य आहेत. हा एक गट आहे. बी गट आहे, आणि बी गटात 56 सदस्य, सी गटात 76 सदस्य आहेत पहा. आणि सी गट 3 गट आहेत. या गटातील सर्व सदस्य उपहारगृहात गेले. गट एबीसीच्या प्रत्येक सदस्यावर खर्च केलेली सरासरी एकूण रक्कम आहे पहा. आता ए गटात किती आहेत? 28, बी गटात आहेत 56, आणि सी गटात आहेत 76. एवढे नंबर्स आहेत पहा. एवढे काय आहेत? सदस्य आहेत. आणि ए बी सीच्या प्रत्येक सदस्यावर खर्च केलेली सरासरी रक्कम किती आहे? 156, 165 आणि 322. म्हणजे एका सदस्यावर त्यांनी काय केलं? 156 खर्च केला ए गटातल्या, आणि बी गटातल्या 165, आणि सी गटातल्या प्रत्येक सदस्यावर 322 केला. मग ए गटात 28 सदस्य आहेत. एका गटावर किती केला त्याने? 156, तो पण ए गटातल्या. आणि बी गटातले जे आहेत सदस्य, त्याच्यावर प्रत्येकावर किती खर्च केला? 165. आणि सी गटात किती केला? 322 रुपये. आता या सगळ्यांचा एकूण विद्यार्थी आणि हे ऍव्हरेज, हे जे रुपये आहेत, याचा आपण जर समजा इथं मल्टिप्लाय केलं, इथं मल्टिप्लाय केलं, आणि इथं मल्टिप्लाय केलं, आणि या सगळ्यांना ऍड केलं, आणि पूर्ण विद्यार्थ्यांनी त्याला डिवाइड केलं, तर ती काय होईल? आपली ऍव्हरेज होईल. आता एवढं मोठं कॅल्क्युलेशन करणं पॉसिबल नाही आहे एक्झाम मध्ये, तर मग त्याचा शॉर्टकट आपण आता त्याच्यासाठी आपण काय करू शकतो पहा. मी 28, 56 आणि 76चा रेषे घेतो. तर हे होतील 4 7 28, आणि हे 14 चूक 56, म्हणजे 4 14 56, आणि हे 19 चूक 76 होतात. म्हणजे 7, 14 आणि 19चा काय घेतला मी? रेशो घेतला. आता मी यांचं मल्टिप्लाय करणार पहा. 7 गुणीला 156, मग आपले किती होतील इथं? 7 गुणीला 156 अधिक 14 गुणीला 165 अधिक 19 गुणीला 322. तर याला सॉल्व्ह केलं जाईल. आणि छेदामध्ये किती राहतील? तर हे 7, 14 आणि 19 यांची बेरीज. 7 अधिक 14 अधिक 19 यांची बेरीज. आता हे 7, 14, 19 का घेतले? आपण यांचा रेशो घेतला पहा, 28, 56, 76चा. आणि त्याने जे पूर्ण याला आता आपण डिवाइड करणार. मल्टिप्लिकेशन मध्ये पण आपला तो रेशोच आहे. कारण पूर्ण कॅल्क्युलेशन करायची आपल्याला काय गरज नाहीये पहा. आता याला सॉल्व्ह करूयात आपण. 7 आणि
येथील 15 साती पाचवत असेल. 150 ने जर 7 ला मल्टिप्लाय केलं तर 15 साती पाचवत असेल म्हणजे आपल्या येथील 1050. 1050 आणि 67 42 म्हणजे 1092. 1092 हे होतील. आता या दोघांचा गुणाकार जर केला तर आता आपण या 14ला जर आपण ठीक आहे डायरेक्ट जरी मल्टिप्लाय 14 पंचे 70शी 0 हातचे आले 7 आणि 14 7 84 84 आणि 7 होतील आपले 91 91 ची एक हात चाला आपला 9 आणि 14 एक 14 14 आणि 9 किती होईल आपले 23 प्लस आता आपले 19 गुणीला 322 19 दुनी 38ची आपले 8 आले हातच्या 3 19 दुनी 38 आणि 3 41 ची एक हातच्या 4 19 57 आणि 4 होते आपले 61. ठीक आहे. आता यांची बेरीज करायची आणि याने त्याला काय करायचं डिवाइड करा 7 त्रिक 21 झाले 21 आणि 19 किती दिले आपले 40. तर पहा आता याला जर आपण ऍड केलं तर किती होतील आपले हे 6,000 6,000 आणि 2,000 किती आपले 6 2 8 आणि 1 9,000. ठीक आहे हे 9,000 आणि प्लस हे किती होतील 92 310 सॉरी 92 आणि इकडे जर आपण हे ऍड केले इकडचे 8 100 हे झाले 800 नाही सॉरी 800 म्हणतो 100 100 आणि 110 100 आणि 110 होतील आपले दोन 210 आणि 310 हे होतील 520 520 म्हणजे 9,000 आणि 520 हे जर आपले सॉल्व्ह केले 9,520 हे झाले टोटल. आता बेरीज करताना मी काय केलं हे 1000 2,000 6,000 त्यांना मी ऍड केला आणि नंतर बाकीच्या संख्या ऍड केल्या पहा. आता याला 40 ने आपल्याला भाग द्यायचा आहे. याला सॉल्व्ह केल्यानंतर किती दिले आपले 4 ने जर भाग दिला तर 4 दुनी 8 आणि ते झाले 4 त्रिक 12 4 8 32 238 आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. आता आपल्याकडे इथं काय झालं आपण कॅल्क्युलेशन हे पण कॅल्क्युलेशन आपण खूप कमी केलं याच्यामध्ये रेशो घेऊन. तर या प्रश्नाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. अशा प्रकारचे क्वेश्चन जर येत आहेत म्हणजे एक्झामिनर स्टार्टिंगला महाराष्ट्रात जे एक्झाम झाले टीसीएसचे त्यामध्ये खूप इझी क्वेश्चन होते. आता एक्झामिनरला मला असं वाटते की सेंट्रलच्या पॅटर्नने जे मॅथमॅटिक्स विचारत आहेत त्या पॅटर्नचे ते मॅथमॅटिक्स इथं विचारत आहेत टीसीएस वाले पहा टीसीएस आयबीपीएस वाले. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पहिल्या पहिल्या 169 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी सांगा. काय सांगायचं आपल्याला सरासरी सांगायची आहे पहा. एक मिनिट पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे पहिल्या 169 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी त्याच्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे पहा एन ऑफ एन प्लस वन वाईस एन प्लस वन बाय 6. याच्यामध्ये फक्त आपल्याला काय व्हॅल्यू पुट करायची आहे. एन म्हणजे काय असते इथं तर टोटल संख्या किती आहेत वर्गांची सरासरी काढायची आपल्याला 169. तर मग एन काय आहे 169 एन प्लस वन म्हणजे 169 अधिक 1 म्हणजे ते झाले 170 आणि 169 इंटू 2 प्लस 1 डिवायडेड बाय 6 हे किती दिले आपले 169 इंटू 170 इंटू आता 170 चे दुप्पट जर केले तर 317 340 म्हणजे 338 हे झाले आपले आणि प्लस 1 म्हणजे 339 झाले ते. ठीक आहे हे इथं जे आहे ना हा प्लस 1 पण राहील त्याच्यामध्ये आणि डिवायडेड बाय किती 6. मग 3 दुनी 6 3 एक 3 3 एक 3 3 त्रिक 9 आणि 2 ने जर भाग दिला तर पुन्हा सेम हे किती होतील आपले 85 होतील. ठीक आहे 2 ने जर भाग दिला तर आता इथं काय असते माहित आहे का आता आपल्याला माहित आहे की इथं पण डेसिमल मध्ये तर काही आहेच नाही आपल्याला सरळ सरळ 169 इंटू 85 इंटू 113 यांचा गुणाकार करायचा आहे. दशांश चिन्ह आहेच नाही कुठं म्हणजे हे तर आन्सर येणारच नाही. मग आता 9 5 45 45चा युनिट डिजिट किती आला या दोघांचा जर गुणाकार केला किती आला 45 45चा युनिट डिजिट किती आहे 5
मग 5 या 3 जर मल्टिप्लाय केलं 5 त्रिक 15 म्हणजे युनिट डिजिट किती आहे 5. म्हणजे अशी अशी संख्या आपला आन्सर आहे ज्याचं युनिट डिजिट किती आहे 5 आहे. याचा 6 युनिट डिजिट हे नाही आहे. याचा 5 आहे पण डेसिबल मध्ये आधीच काढला आपण. इथं 5 आहे याचा आपला आन्सर असू शकते. इथं 4 आहे म्हणजे हे आपला आन्सर नाही आहे. हेच आपलं काय आन्सर आहे. पूर्ण कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. पहा तुम्ही जर पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसले तर मे बी हा पेपर सॉल्व्ह होणारच नाही मग तुमचा. एकतर ग्रुप केलेला आहे याच्यामध्ये क्वेश्चन. एक्झामिनर एक्झामिनरने क्वेश्चन 101% कॅल्क्युलेटिव्ह विचारले पण एक्झामिनरचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की तुम्ही ऑप्शनने क्वेश्चनला सॉल्व्ह करा. ठीक आहे. तर नेक्स्ट पहा. नेक्स्ट क्वेश्चन एकदम बढिया क्वेश्चन आहे. याच्यावर आपण खूप सारी थिअरी वगैरे आणि आपण घेतलेले आहेत. आपण 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 काय झालेलं आहे घेतलेलं आहे. पहा आपण जे जे पॅटर्न आपण पाहिलेत त्याच्यापैकी आपले बरेचसे इथं आलेले आहेत. अर्धवार्षिक चक्रवाढ आकारणी नुसार एका वर्षासाठी 10% दराने मला एक सांगा एका वर्षासाठी 10% काय आहे रेट आहे. अर्धवार्षिक आकारणी असेल म्हणजे 6 मंथचा किती होईल मग 5% होतील. ठीक आहे. आणि एका वर्षासाठी करायचे आहेत म्हणजे 5-5%च्या 2 सायकल होतील. तर 10% दराने 39 किती एक दशक शतक हजार 10,000 लक्ष 3,90,000 आहेत ची रक्कम गुंतवल्यास मिळणारे चक्रवाढ व्याज काढा. आता याच्यामध्ये काय पहा हे आपला काय मुद्दल आहे 3,90,000 आणि इथं आपण 5% आपण ट्री मेथडने यूज करू शकतो. पण माझं असं म्हणणं आहे मी तुम्हाला एक सक्सेसिव्ह शिकवला होता. ए अधिक बी नेट पर्सेंटेज साठी ए अधिक बी अधिक ए बी भागीला 100. नेट पर्सेंटेज चेंज साठी मी तुम्हाला हा फॉर्म्युला सांगितला होता. इथं पहिल्या 6 महिन्यासाठी 5% आणि दुसऱ्या 6 महिन्यासाठी काय 5% आहे. म्हणजे ए आणि बी काय इथं 5 आहे. 5 अधिक 5 अधिक 5 गुणिला 5 भागीला 100 आणि हे पर्सेंटचा सिम्बॉल 5 आणि 5 किती झाले 10 5 5 25 25 भागीला 100 0.25 म्हणजेच आपल्याला 10.25% आपल्याला काय काढायचे आहेत. ठीक आहे. मी इथं काय हे 2 झिरो आणि 2 झिरो कॅन्सल होतील. आपण असंही करू शकतो किंवा मी जर हे 2 झिरो नंतर कॅन्सल करतो. ठीक आहे. आधी कॅल्क्युलेशन इथं समजणं गरजेचं आहे. पहा 10.25% काढायचे आहेत. मग आता 10.25% काय मी आधी काय करतो त्याचे 10% काढतो प्लस ह्याचेच काय करतो मी 0.25% म्हणजे काय असते 1/4% म्हणजेच 1/400 हे काढले तर चालणार का याची आणि याची किंमत काय सेमच आहे पहा म्हणजे 39,000 चे मला आता काय काढायचे 1/400 काढायचे 0.25% 10% आणि 0.25% ला मी काय केलं स्प्लिट केलं. ठीक आहे. इथं कॅल्क्युलेशन इझी व्हायसाठी आता याचे 10% जर काढले तर सरळ सरळ काय होतील माझ्याकडे 39,000 प्लस आता हे 2 झिरो कॅन्सल होतील आणि 3,90,000चे सॉरी 3,90,000 आहेत लक्षात घ्या. ठीक आहे. 3,90,000चे मी 1/400 जर काढले म्हणजे 0.25% जर काढले तर तेच मी 1/400 काढणार 1/400 काढणे म्हणजे 0.25% काढणे आहे. ठीक आहे. मग हे किती याला 4 जर भाग दिला तर 4 9 36 36 आणि 3 राहिले 4 7 28 आणि 4 25 975. ठीक आहे. म्हणजे 39,975 हेच आपलं काय एक्झॅक्ट आन्सर आलेलं आहे पहा. नेक्स्ट पहा. हा या टाईपचे क्वेश्चन आपण घेतलेले आहेत आतापर्यंत आपण जेवढेही क्वेश्चन घेतले त्या टाईपचे क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे. आता हा एक बढिया क्वेश्चन आहे पहा. अशा प्रश्नामध्ये काय करायचं सरळ सरळ जे पूर्णांक आहेत त्यांना काय म्हणजे हा आता हे दशांश पूर्णांक आहेत पण ज्या पूर्ण म्हणजे आता सपोज आता हे डेसिमलच्या आधीचे जे आहेत त्यांची बेरीज वजाबाकी करून टाका सरळ सरळ. आता हे 5 अधिक 7 किती होतील 7 आणि 5 12 होतील. 12 वजा किती झाले 6 म्हणजे हे झाले 6 म्हणजे येणारे आन्सर जे आहे ज्याच्यामध्ये आपले 6 तर राहतीलच. मग आता आपल्याकडे काय राहिलं 0.978 आणि देन आपल्याकडे काय आहे 0.978 इथं 8 वर बार आहे इथं 8 वर बार आहे आणि हे 0.978 आता आपल्याला काय करायचं 0.978 ला आता डेसिमल मध्ये जर लिहायचं झालं की कसं लिहिणार तर पहा नेहमी काय करायचं जेवढे बार आहेत तेवढे 9 लिहायचे छेदामध्ये आणि ज्याच्यावर बार नाहीत तेवढे 0 लिहायचे सरळ सरळ झालं. आणि आता या 978 आहेत ना 978 याच्यामधून आपले 97 काय करायचे वजा करायचे आणि इथं पण सेम तसंच होईल.
म्हणजे आता आपण याला जर सॉल्व्ह केलं तर हे किती होतील? 978 वजा 978 वजा 97 जर केले आपण तर हे 8तून 7 गेले 1 राहिला, 17तून 9 गेले किती राहतील? 8 राहिले आणि इथं 8 राहतील आणि हे छेदामध्ये 900. ठीक आहे. तर इथं पण सेम तसंच राहील. 881900 881900. पहा फक्त इथं काय आहे? इथं मायनस आहे आणि इथं काय प्लस आहे. तो होणार काय माहिती आहे का? हे आणि हे कॅन्सल होतील, मग राहतील काय आपले आधी आलेला आन्सर आपला 6 प्लस 881 बाय 900. आता 900 कुठं कुठं आहे? इथं नाहीये, म्हणजे हे आन्सर नाही आहे, हे आन्सर नाही आहे. या दोन पैकी आपलं काय आन्सर असू शकते. मग सरळ सरळ आपण काय करणार? त्यांचा गुणाकार करणार, 6 नंबर त्रिकच गुणाकार करणार. 6 नंबर 54 म्हणजे 5400 अधिक 881 आणि डिवायडेड बाय 900. आता याला सॉल्व्ह केलं तर काय होईल आपलं? 1 8 8 8 आणि 4 किती होईल आपले? 8 प्लस 4 12 आणि 1 कॅरी झाला 6 6281 डिवायडेड बाय 900. 6281 भागीला 900 आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. क्वेश्चन एवढे पण कॅल्क्युलेटिव्ह नव्हते काही काही, जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर असतील तर. आता हे फास्ट करणं गरजेचं आहे पहा. याच्यामध्ये तुम्ही जर वेळ गमावला तर तुमचा पेपर ऑब्व्हियसली खराबच जाणार आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय, सरळ व्याजावर हा क्वेश्चन आहे. थोडासा कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन आहे, बट आता सॉल्व्ह तर आपल्याला करायचंच आहे. आता आपल्याला माहित आहे की एस आय बरोबर काय असते? पी आर टी भागीला काय असते? 100 असते. आता आपल्याला सरळ व्याज नाही काढायचं आहे, आपल्याला काय काढायचं आहे? तर एकूण राशी किती होणार आहे ते काढायचं आहे पहा. मग आपल्याकडे जे प्रिन्सिपल आहे ते किती आहे? 8700 आणि रेट किती आहे? 14% आणि टाइम किती आहे? 13. ठीक आहे. तर एस आय काढायचा आपल्याला आधी. एस आय किती होईल आपला? प्रिन्सिपल आहे 8700. ट्रॅफिक पेंट आहे थोडंसं हँडरायटिंग थोडं खराब येते बघा, थोडं ऍडजस्ट करा. प्रिन्सिपल आणि रेट आहे आपला 14%. 14% मध्येच काय असतात? हे 100 असतात पहा. आणि टाइम किती आपला? 13. तर इथचे हे 2 झिरो आणि हे 2 झिरो कॅन्सल होतील, म्हणजे 87 इंटू 14 इंटू 13. आता याला सॉल्व्ह करूयात आपण. तर या दोघांचा जर गुणाकार केला आपण तर किती दिली? 14 14 14 42 2 8 4 4. 14 एक 14 14 आणि 4 आपले झाले किती? 182. 182 इंटू 87. या दोघांचा गुणाकार केला 7 दुनी 14 4 हातचा आहे. 7 8 56 आणि 1 57 7 हातचे आले आपले 5. 7 1 7 7 आणि 5 12. 8 दुनी 16 6 हातचा 1 8 8 64 आणि 1 65 5 हातचे आले 6. 8 1 8 8 आणि 6 14. म्हणजे 4 13 8 5 1 15834. म्हणजे व्याज आपलं जे आहे 15834 आहे. आणि आपल्याला एकूण अमाऊंट काढायची आहे, राशी काढायची आहे. त्यामध्ये मुद्दल आपली ऍड करावं लागेल. हे फक्त आपलं एस आय झालं. याच्यामध्ये आपण 8700 जर ऍड केले तर 34 पहा कुठं आहे? इथंच आहे. इथं कुठं नाही, इथं नाही आहे, इथं नाही आहे, इथं नाही आहे. किंवा युनिट डिजिटने पण आपण काढू शकलो असतो. तर याला पूर्ण सॉल्व्ह करत 7 14 आणि 15 5 हा चालला आहे. 8 14 4 हा चालला आहे 1 2. 24534 आपलं काय आहे टोटल ते अमाऊंट होणार आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. जे बेसिक कॅल्क्युलेशन आहे ते करावंच लागतील, त्याला ऑप्शन नाही आहे. एका भागाकाराच्या गणितामध्ये भाजक हा भागाकाराच्या काय 5 पट आणि बाकीच्या 3 पट आहे, तर बाकी 45 असेल तर भाज्य किती? आपल्याला एक माहित पाहिजे पहा याच्यासाठी. भाज्य बरोबर काय असते आपलं? भाजक गुणिला भागाकार प्लस बाकी, हे आपल्याला माहित पाहिजे. आता त्यांनी पुढे काय म्हटलंय? जर बाकी 45 असेल, आता ही जर समजा 45 आहे
भाजक हा भागाकाराच्या पाचपट आहे. भाजक हा काय आहे? भागाकाराच्या पाचपट आहे आणि बाकीच्या 3 पट आहे. भाजक जो आहे बाकीच्या 3 पट म्हणजे बाकी जर 45 असेल तर हा 135 असेल आणि हा भाजक जर 135 असेल तर हा भागाकाराच्या काय पाचपट आहे. म्हणजे याला जर 5 ने भागलं आपण 135 ला जर 5 ने भाग दिला 5 दुनीचा 5 सहा 35 म्हणजे भागाकार हा 27 होईल पहा. आणि हाच आपला काय राहील? भाज्य राहील पहा. आता याला सॉल्व्ह करताना काय करायचं आपल्याला? पूर्ण सॉल्व्ह करूच नका. कारण एक्झामिनरचं म्हणणं तेच आहे की तुम्ही पूर्ण सॉल्व्ह करू नका. युनिट डिजिटने किंवा डिजिट समने सॉल्व्ह करा. युनिट डिजिटने कसं सॉल्व्ह करणार? बा 5 7 35. आता हे झाले 35चा युनिट डिजिट आला आपला 5 आणि हा 5 आणि हा 5 किती झाले? 10. 10शी 0. म्हणजे ज्या संख्येचा युनिट डिजिट 0 आहे तेच आपला काय आन्सर आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही डिजिट समने पण याला सॉल्व्ह करू शकता. डिजिट सम म्हणजे काय? तर आता मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये डिजिट समचे पूर्ण व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये तुम्हाला डिजिट समची कन्सेप्ट क्लिअर करेल. आता इथं डिजिट सम अप्लाय करायचं म्हटलं तर मग आपल्याला पूर्ण ऑप्शन पाहावे लागतील. ठीक आहे. नेक्स्ट पहा. इथं आपला युनिट डिजिट झाला म्हणून आपण डिजिट सम वगैरे यूज करणार नाही आहोत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्याला त्या समजल्या पाहिजेत. जो समाज कल्याण विभागाचा जो पेपर तयार झालेला आहे खूपच कठीण पेपर काढलेला आहे यांनी. कॅल्क्युलेशन्स तर एवढे आहेत मॅथ्समध्ये. तर पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे. एक्स हा वायच्या व्यस्त प्रमाणात असेल आणि एक्स 10, एक्स बरोबर 10, वाय बरोबर 10, तर वाय बरोबर 20 असताना एक्सचे मूल्य. आता मला एक सांगा, वाय आहे सपोज हा, वायची जुनी व्हॅल्यू किती आहे? 10 आणि नवीन व्हॅल्यू किती आहे? 20 आहे. मग वायची जुनी व्हॅल्यू आणि नवीन व्हॅल्यू हे 1:2 च्या रेशो मध्ये आहे. तर एक्सची जुनी व्हॅल्यू आणि नवीन व्हॅल्यू हे 2:1 च्या रेशो मध्ये होणार आहे पहा. म्हणजे एक्सची जुनी व्हॅल्यू किती दिली आहे त्यांनी? 6. किती झाली आहे? 3 पट झाली. हे किती होईल? 3 पट होईल. म्हणजे नवीन व्हॅल्यू किती होईल याची? 3 होईल आणि हेच आपला काय आन्सर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. एक बढिया पॅटर्न आहे हा. त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट माहित पाहिजे. इथं पहा काय दिलेलं आहे? ए वर्ग वजा बी वर्ग. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर आपल्याला हे माहित पाहिजे इथं की ए वजा बी आणि ए अधिक बी एका कंसात. हे करायचं एक्सपान्शन आहे पहा. तर याला जर सॉल्व्ह केलं आपण तर काय होईल आपलं? 15 15 अधिक 9 आपले होतील 24 आणि गुणीला 15 वजा 9 होतील आपले हे 6. याला जर मी सॉल्व्ह केलं तर 6 गुणीला 4 गुणीला 6 आणि हा इथं जो 1/2 आहे याला मी असं करू शकतो का? हो, तर करू शकतो आणि इथं ज्याला याचा क्यूब करू शकतो. ठीक आहे. किंवा मी याला या होल्याचाही क्यूब असा करू शकतो असंही म्हणू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाहीये पहा. आता याचं जर वर्गमूळ काढलं तर किती होतील? हे 6 होतील आणि 4चा वर्गमूळ 2 आणि याचा काय करायचा मला? क्यूब. ठीक आहे. आता इथं इथं काय होईल? 216चा आता इथं 1/3 इथं काय आहे पहा? हे जे 216 आहेत त्याला मी असं म्हणू शकतो 1/3 गुणीला 2 आणि यालाच मी असं म्हणू शकतो 1/3 आहेत ना, क्यूब रूट ऑफ 216 आणि त्याचा वर्ग. 216चा क्यूब रूट होते 6 आणि त्याचा वर्ग. ठीक आहे. म्हणजे याला मी असं लिहू शकतो 6चा वर्ग. आता पहा हे भागीला आहे. 1/2 ला मी काय करा 2/1 लिहिणार म्हणजे सरळ सरळ 2 लिहिणार आणि पॉवर 3 जे आहे ते वजाची काय होईल? अधिक होईल. 1/2 ला मी सरळ सरळ 2 लिहिलं आणि पॉवर वजा 3 ची काय केली? अधिक 3 केली. हा रूल आहे पहा लॉ ऑफ इंडायसेस मध्ये. मग आता याच्यामध्ये काय होईल? 16 सॉरी 6चा घन गुणीला 2चा घन गुणीला 6चा काय होईल? इथं वर्ग होईल. हा वर्गच आहे. ठीक आहे. आणि हे भागीला काय होतील? आपले 2चा घन होईल. हा कॅन्सल होईल. मग राहिला काय आपल्याकडे? आपल्याकडे राहिला 6चा घन गुणीला 6चा वर्ग.
म्हणजे 6चा 5 वेळा गुणाकार. आता 6चा घन जो होते तो 216 होते, गुणिला 6 गुणिला 6. आता इथं पहा, 6चा 36 आणि 36चा युनिट डिजिट 6 आणि 6चा 36 म्हणजे युनिट डिजिट 6. हे आन्सर नाही आहे, हे नाही आहे. आता या दोन पैकी आन्सर आपलं आहे 77, 76 किंवा 77, 66. आता याला आपण काय करू, मल्टिप्लाय करूया. ठीक आहे, 6 6 36 6, 5 आले 3, 6 एका 6 आणि 3 9 आणि 6 दोन्ही 12, 1296. आता गुणिला जर मी 6 केले, 6 6 36 6, 8 3, 6 9 54 आणि 3 57 7, 8 आले 5, 6 दोन्ही 12 आणि 5 17 7, 5 ला 1 6 1 6 आणि 77 76, 77 76 आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. कॅल्क्युलेशन खूप आहे त्याच्यामध्ये. आता याला ऑप्शन नाही, आपल्याला ते करावंच लागते. नेक्स्ट आहे पहा, 3 भागीदारांची काय दिलेली आहे, भागीदारी दिलेली आहे. 7 3 आणि 8 या प्रमाणात आहे. गुणोत्तरात व्यवसायात गुंतवणूक केली. त्यांनी त्यांचे भांडवल अनुक्रमे 4 महिने, 10 महिने आणि सॉरी याने काय केलं, 1 महिना, हा 1 महिना आणि 10 महिने असं काय केलं, गुंतवलेलं आहे. आता हमेशा लक्षात त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काढायचं. हमेशा जे असते ना नफ्याचे म्हणजे प्रॉफिटचं गुणोत्तर जे असते ते टाइम इंटू इन्व्हेस्टमेंट म्हणजे वेळ आणि गुंतवणुकीच्या गुणाकाराची एवढी असते. म्हणजे आता आपले काय आहे, गुंतवणूक या रेशोमध्ये आहे पहा, म्हणजे इन्व्हेस्टमेंट या रेशोमध्ये आहे आणि आपला हा टाइम आहे. तुम्ही या दोघांचा काय करावं लागेल, गुणाकार आहे पहा इथं या फॉर्म्युल्यानुसार. हे झाले आपले 7 चूक 28, 3 1 3 आणि 8 10 80, 28 3 80 या रेशोमध्ये त्यांचा काय राहील, नफा राहील. आणि हेच आपला काय आन्सर आहे पहा. काही काही क्वेश्चन होते इझी, बट तुम्हाला त्याची कन्सेप्ट माहित पाहिजे. आता नेक्स्ट पहा, एक व्यक्ती त्याच्या उत्पन्नाच्या 60% बचत करतो. उत्पन्न म्हणजे काय रे, तर उत्पन्न म्हणजे खर्च अधिक बचत. ठीक आहे. आता त्याचं उत्पन्न 100% असेल तर तो 60% बचत करतो. 60% जर बचत करत असेल तर 40% खर्च करतो. जर त्याचा खर्च 440 आहे म्हणजे 40ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 440. एकची व्हॅल्यू किती असेल, 440 भागीला 40 आहे ना. म्हणजे हे काय केलं, 40ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 440. मग एका युनिटची व्हॅल्यू किती असेल, 440 भागीला हे 40 न भाग द्या. आता आपल्याला किती काढायचं आहे, तर त्याचं उत्पन्न काय आहे, तर 100%. मग इकडे 2 झिरो द्या आणि याच्यावर 2 झिरो द्या, सरळ सरळ. ठीक आहे, हा एक झिरो कॅन्सल आणि 4 11. हे 11चे आपलं काय आन्सर आहे पहा. एक बढिया प्रश्न आहे पहा समोरचा आणि खूप कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन हा आहे. कॅल्क्युलेटिव्ह म्हणजे कसं की याच्यामध्ये थोडेसे कॅल्क्युलेशन आहे, पण पूर्ण कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे नाहीयेत पहा. कारण मी तुम्हाला आणखी एक बेस्ट कन्सेप्ट सांगितलेला सोडवायसाठी. एक एअर कंडिशनर ची सूचीबद्ध किंमत किती आहे, 95,000 आहे. आता 10% जर त्याने डिस्काउंट दिलं तर ते कितीला जाईल, 10% आणि 12% अशा सलग दोन सवलतीनंतर किरकोळ विक्रेत्याला विकले. 10%ची सवलत दिली म्हणजे ती कितीला विकली, 90%. 90% म्हणजे काय, 90 भागीला 100. एक एक झिरो कॅन्सल झाला इथं पहा. ठीक आहे, म्हणजे हे झाले आपले 90% म्हणजे काय, 910. मग पुन्हा त्याने 12% अशी सवलत दिली तर मग हे किती होतील, 88%. ठीक आहे, आता एवढ्या किमतीला त्यांनी विक्रेत्याला विकलेली आहे पहा. मग पुढे काय त्याने म्हटलं, ग्राहकांना 50% सवलत त्याच्या नवीन सूचीबद्ध किमतीवर देऊन किरकोळ विक्रेत्याला त्याच्या किमतीवर 40% नफा मिळवायचा आहे. पहा याला याला सॉल्व्ह केल्यानंतर आपण काय म्हणू शकतो की हे 2 झिरो 2 झिरो आणि हे 3 झिरो कॅन्सल. म्हणजे आपल्याकडे काय राहिला आता, 95 गुणिला 9 गुणिला 88. पहा ही काय नवीन किंमत आहे, ज्याने काय केलेलं आहे, ही त्याची खरेदी किंमत आहे. कोणाची, किरकोळ विक्रेत्याची काय आहे ही, सीपीएफ खरेदी किंमत आहे. ठीक आहे, कारण त्याला 10% 12%चा डिस्काउंट भेटलं, त्याची मार्क प्राइस होती आणि किरकोळ विक्रेत्याला ते या प्राइसला ते विकले गेले. इथं आता आपण कॅल्क्युलेशन नाही करणार. इथं काय करणार आहोत आपण, पहा पुढे काय आहे, ग्राहकांना 50% सवलत देऊन किरकोळ विक्रेत्याला. आता आपल्याकडे एक माहित पाहिजे, सीपी बाय एमपी म्हणजे काय असते, 100 मायनस डी आणि 100 प्लस
पी टी म्हणजे डिस्काउंट आणि पी म्हणजे प्रॉफिट. तर हे आपल्याला बेस्ट कन्सेप्ट आहे, ही माहित पाहिजे. सीपी बाय एमपीचा जो रेशो असते तो असा लिहित असतात, 100 वजा डिस्काउंट आणि 100 अधिक प्रॉफिट. हे हमेशा लक्षात ठेवा, याला नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. 100 मायनस डी, 100 प्लस पी. 100 मायनस डी म्हणजे काय? 100 मधून डिस्काउंट. तर किती डिस्काउंट देत आहे तो? 50%. मग राहिले किती येतं? 50. 100 प्लस पी म्हणजे पुढे काय देऊन किरकोळ विक्रेता त्याला किमतीवर किती नफा पाहिजे? 40%. मग 100 प्लस पी किती झाले? 140. हा एक झिरो, हा एक झिरो कॅन्सल. 514. म्हणजे त्याचा सीपी जर समजा 5 असेल तर त्याचा एमपी किती आहे? 14 आहे. मग या 5चीच किंमत आपल्याला दिलेली आहे 95 गुणिला 9 गुणिला 88. तर त्याने काय, तर त्याने एअर कंडिशनर कोणत्या किमतीला सूचीबद्ध करावा? म्हणजे खरेदी किंमत किती आहे आपला? हे पहा, 95 9 88. 95 गुणिले 9 गुणिले 88 एवढी आहे. म्हणजेच 5ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला किती? 95 गुणिले 9 गुणिले 88. म्हणजे किती पट आहे हे? हे आहे आपली 19 गुणिला 9 गुणिला 88 पट. मग ही जी 14ची जी व्हॅल्यू आहे ही पण काय होईल? 19 गुणिला 9 गुणिला 88 पट होत असते. ठीक आहे. म्हणजे 14 गुणिला 19 गुणिला 9 गुणिला 88. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा, आपण युनिट डिजिटनेही याला सॉल्व्ह करू शकतो. 4 नंबर 36, 36चा युनिट डिजिट आला 6, 6 नंबर 54, 54चा युनिट डिजिट आला आपला 4 आणि 4 8 32, 32ची आपल्याला 2, म्हणजे 2 युनिट डिजिट जे आहे ते आपला आन्सर आहे. हे नाही आहे, हे नाही आहे. हे असू शकते किंवा हे आपला आन्सर असू शकते. मग पुढे काय करणार आपण? युनिट डिजिट तर इथं फेल ठरू आला. 2 ऑप्शन आपले सारखे आले. मग आता अशा ठिकाणी काय करायचं? इथं पहा 9 आहे. 9 आहे म्हणजे काय? तर त्या आन्सरचं आपलं डिजिट सम किती आहे? 9 आहे. आता या दोघांपैकी डिजिट सम पाहूयात आपण, कोणाचं 9 येते. आता ऑप्शन पहिला आहे आपला 2 आणि 1 3, 6 आणि 3 9, 7 आणि 2 9, 9 9 किती झाले? 18, 18, 8 आणि 1 9. म्हणजे डिजिट सम इथं 9 आहे. हे आपला आन्सर असू शकते. अजून आपलं याचा डिजिट सम आपला चेक करायचा राहिला. आता इथं आन्सर टिक केलेला आहे म्हणून आपण असं नाही म्हणू शकत की हेच आपला आन्सर आहे. इथं पण आपण डिजिट सम चेक करणार. इथं पहा आता 2 आणि 1 3, 7 आणि 3 10, 10चा युनिट डिजिट 10 आणि 8 18, 18 आणि 2 20, 20चा युनिट डिजिट 0 अधिक 2 2. म्हणजे हे आपला आन्सर नाही आहे. ठीक आहे. हेच आपलं काय आन्सर आहे पहा. अशा प्रकारे या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करू शकतो. कारण आणि गुणाकारही तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही गुणाकारही त्याचा करू शकता. या क्वेश्चन मध्ये एक नवीन कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळाली, सीपी बाय एमपी ची पहा. नेक्स्ट आहे पहा, बढिया क्वेश्चन आहे, बेसिकच आहे, कॅल्क्युलेटिव्ह आहे थोडंसं. 1390 प्रति 100 दराने ते आंबे घेतले. 400 आंब्यांची खरेदी केली आणि 940 रुपये नफ्याने विक्री केली. आंब्याची प्रति डझन किंमत काढायची आहे पहा. 12 आंब्याची किंमत काढायची आपल्याला. बढिया क्वेश्चन आहे. तर पहा, 1390 आंबे, 1390 रुपयात त्याने किती घेतले? 100 आंबे घेतले. मग एका आंब्याची किंमत किती होईल आपली? 13.9. एक आंब्याची किंमत, एक आंबा 13.9 रुपयाचा. ठीक आहे. आता 400 आंब्याची खरेदी केली तर विकलेही 400 आंबे असतील त्यांना. पण कितीला विकले? 940ला 400 आंबे विकले. मग एक आंबा कितीला विकला असेल? नफ्याने विकले. म्हणजे एका आंब्यावर आपल्याला नफा मिळेल. पहा, 400 आंब्याची खरेदी केली आणि विकणारही तो 400 आंबे आणि 940 त्याचा नफा आहे. मग 400 आंब्यावर 940 नफा आहे त्याला. तर एका आंब्यावर किती नफा आहे आपण ते काढूयात. हा 0 0 कॅन्सल झाला आणि हे 9.4 चे 4. आता याला जर सॉल्व्ह केलं आपण तर हे होतील आपले 4 2 4 2 8, 2.35, 2.35 हा आपला काय झाला? नफा झाला. हा काय झाला? नफा झाला पहा. आता आंब्याची प्रति डझन आपल्याला विक्री किंमत काढायची. मला एक सांगा, खरेदी किंमत एका आंब्याची हे आहे, नफा एवढा आहे. मग विक्री किंमत बरोबर काय होईल आपलं? 13.9 प्लस 2.35. आता याला ऍड करूयात आपण. 13.9 आणि 2.35 हे ऍड केले तर काय होतील आपले? 5 9 3, 12चे 2 हातचा आला 1, 3 आणि 3 6 आणि 1, 16.25. एका आंब्याची विक्री किंमत किती आहे? 16.25. आणि आपल्याला 1 डझन आंब्याची किंमत पाहिजे म्हणून 12ने काय करा? मल्टिप्लाय करा. याला पण सोडवायसाठी आपल्याकडे मेथड्स आहेत, पण आपण सरळ सरळ इथं कॅल्क्युलेशन करू शकतो. ठीक आहे. 12 पंचे 60 0, हातचे आले 6, 12 दुनी 6, हातचे आले आपले 3, 12 कम 72 आणि 3 75 5, हातचे आले 7, 12 1 12, 12 आणि 7
19 आणि हे 2 घरानंतर पॉइंट 195 आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. थोडासा कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन होता, कन्सेप्ट क्लिअर असेल तर इझिली होऊन जाईल. ठीक आहे. ऍक्च्युअल एक्झाम मध्ये बसल्यावर थोडंसं प्रेशर असते, त्याच्यामुळे इझी क्वेश्चनही आपले काय करत असतात, चुकत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. हा एक ह्याच्यावर आता आपण ह्याच्यावर तर आपण बरेचसे क्वेश्चन आपल्या व्हिडिओ मध्ये आपल्या चॅनलमध्ये टाकलेले आहेत पहा, सरासरी वेगचे. क्वेश्चन आहे, एक व्यक्ती समभुज त्रिकोणी प्रतलात. समभुज म्हणजे काय, ज्याच्या तिन्ही बाजू काय समान आहेत. हे तिन्ही बाजू काय समान आहे. प्रतलात 8 किलोमीटर पर आवर, 12 किलोमीटर पर आवर आणि 15 किलोमीटर पर आवर या वेगाने प्रवास करते. तिच्या प्रवासाचा सरासरी वेग काय? सरासरी वेग म्हणजे काय, तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टोटल टाइम टेकन. बस. आज काय असते, ऍव्हरेज स्पीड असते. हे जरी माहित असलं तरी सगळे त्याला सॉल्व्ह करू शकतात. आता इथं पहा, इथं त्यांनी डिस्टन्स दिलेलं नाही आपल्याला. मग डिस्टन्स आपण काय करणार, 8, 12, 15चा एलसीएम घेणार पहा. मग डिस्टन्स हे जर 120 किलोमीटर मी अज्युम केलं, तर हे 120 होईल, हे 120 आणि हे पण 120 का होईल? तर हा हा एक समभुज त्रिकोण आहे आणि त्याची प्रत्येक बाजू काय असते, समान असते. ठीक आहे. मग आता आपलं टोटल डिस्टन्स किती होईल, परफेक्ट 36,360 होईल पहा. आणि लागणारा आता आपल्याला आपल्याला वेळ काढायचा आहे, टोटल टोटल डिस्टन्स आणि टोटल टाइम टेकन म्हणजे एकूण लागणारा वेळ. आता 120 एवढं डिस्टन्स जायसाठी 8च्या स्पीडने जर तो गेला तर त्याला 15 तास लागतील. आणि 120 एवढं डिस्टन्स तो जर 12च्या स्पीडने गेला तर त्याला 10 तास लागतील. आणि 120 एवढं डिस्टन्स तो जर 15च्या स्पीडने गेला तर 8 तास लागतील. म्हणजे सॉरी, इथं किती होतील, 8, हो 8 तास बरोबर आहे. म्हणजे 15 प्लस 12, सॉरी 15 प्लस 10 प्लस 8 एवढे तास त्याला लागतील. ठीक आहे. 360 भागीला 15 आणि 10 होतील 25, 25 आणि 8 33. ठीक आहे. याला सॉल्व्ह केलं तर 3 एक 3, 3 दुनी 6 आणि 11. आता 120 ला जर मी 11ने भाग दिला तर 11 एक आपल्या 11 10 110 होतील. म्हणजे 10 कुठं आहे, इथं 10 आहे, इथं 10 आहे, हे तर नाही आहे, इथं नाही आहे. ठीक आहे. 11 10 110 राहिले किती, 10 इथं झिरो घेतला, इथं दिला पॉईंट. 11 9 99, 10.9 म्हणजे हेच आपलं काय आन्सर आहे. पूर्ण कॅल्क्युलेशन करायची आपल्याला. नेक्स्ट पहा. हा एक बढिया पॅटर्न आहे. याच्या हा जो आहे, हा विद्यार्थ्यांना कधीच न समजणारा, इझिली न समजणारा हा काय एक टॉपिक आहे पहा. बोट अँड स्ट्रीम. सुनील एका बोटीतून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 883 किलोमीटर 45 तासात पूर्ण करतो. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अपस्ट्रीम. 483 किलोमीटर अंतर 45 तासात. आता हा झाला त्याचा स्पीड अपस्ट्रीमचा. आणि तेच अंतर प्रवाहाच्या दिशेने म्हणजे डाऊनस्ट्रीम, तेच अंतर म्हणजे 483 18 तासात पूर्ण करतो. म्हणजे हा झाला अपस्ट्रीमचा स्पीड आणि हा झाला डाऊनस्ट्रीमचा म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, हा प्रवाहाच्या दिशेने त्याचा स्पीड झाला. आता दोन्ही स्पीड आपण काय बघूयात, काढूयात. याला जर सॉल्व्ह केलं तर होतील 3 एक 3, 3 चं 18, 3 एक 3 आणि 3 हे 15चा भाग दिला. याला सॉल्व्ह केलं तर आपले 3 चं 18 आणि 1 6 1 होतील सेम. ठीक आहे. आता याला जर सॉल्व्ह केलं तर किती दिले आपले, 161 ला आपण 15ने काय करणार, भाग देणार. 15 आहे 150 राहिले किती आपले 11 आणि हा झिरो घेतला इथे पॉईंट. 15 साथी 5 दस 105 राहिले किती 5 0 15 तरी 45 म्हणजे 10.73 अप्रॉक्स 10.73 किलोमीटर पर अवरचा हा स्पीड झाला अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. आणि आता 161 लाच आपण जर 6 ने भाग दिला, साइन दोन्ही किती झाले आपले 12 4 1 6 6 36 मग राहिले किती 5 इथे घेतला 0 इथचा पॉईंट दिला, साइन 8 48
राहिले किती आपले 2. मग 0 घेतला. sin 3 म्हणजे 26.83 हे झाले 26.83 किलोमीटर पर आवर. आता हा डाऊनस्ट्रीमचा स्पीड काढला, अपस्ट्रीमचा स्पीड काढला. त्यांनी काय विचारलं प्रवाहाचा वेग. प्रवाहाचा वेग काय असते आपला? y बरोबर काय असते? डी मायनस यू बाय 2. आता इथं डी काय आहे आपला? 26.83 मायनस यू काय आहे? 10.73 डिवायडेड बाय 2. याला सॉल्व्ह करायचं आपल्याला फक्त बस एवढंच. हे झालं 0, 1 आणि हे 26 आहेत ना, 26 मधून 10 गेले 16 डिवायडेड बाय 2 केले तर 8.05. हा वाय येईल आपला. ठीक आहे. वाय म्हणजे काय? तर प्रवाहाचा वेग 8.05 किलोमीटर पर आवर. ह्याने हेच आपलं काय आन्सर आहे पहा. थोडंसं कॅल्क्युलेशन जर स्पीडअप असेल तर येऊन जातील हे प्रश्न. एवढं थोडेसे आहेत किचकटच. आता हा क्वेश्चन पहा टाइम अँड वर्क मधला. सर्वात कठीण प्रश्न आहे हा पहा. मी तर म्हणतो या शिफ्ट मधला. कारण सीजीएल मेन्स लेवलचे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काही काही. हा पण त्याच्यापैकीचे क्वेश्चन आहे पहा. खूप कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे पहा. आणि अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये पण तुम्हाला पाहायला मिळतील. ज्यांचं बेसिक एस 13, 14 वगैरे आहे. तर अशा एक्झाम मध्ये तुम्हाला नक्कीच हे पाहायला मिळतील. एस 6, 8 आणि 10 पर्यंतच्या ज्या आहेत तर तिथं तरी शक्यतो एवढं कठीण मला नाही वाटतील विचारतील. बट एक्झामिनर काहीही विचारू शकते. प्रिपेअर्ड राहा. हे हा ठराविक काम 19 दिवसात करतो पहा. हा क्वेश्चन कॅल्क्युलेटिव्ह आहे खूप. कठीण इन द सेन्स की याच्यामध्ये ना 19 याच्यामध्ये आणखी एक टाइम अँड वर्कचा एक क्वेश्चन आहे पहा. आय थिंक तो खूप टफ आहे थोडासा. आणि हा जो आहे तर हा थोडासा कॅल्क्युलेटिव्ह आहे पहा. आता ए एक काम काय करतो 19 दिवसात करतो. बी तेच काम 16 दिवसात करतो. आणि सी तेच काम 24 दिवसात करतो. तर यांचा एलसीएम काय होईल? एलसीएम होईल पहा 19 कशानेच कटणार नाहीये. आणि 16 येथील इथं आणि इथे येथील 3 हा झाला त्यांचा लसावी झाला. तर लसावी काढणं ही एक थोडंसं टेक्निक आहे पहा. असं ओव्हरऑली तुम्हाला या 3-4 संख्या पाहता बरोबर तुम्हाला ते समजलं पाहिजे की याचा लसावी वगैरे काय असू शकते. तर मी एवढ्या फास्ट लसावी कसं काय काढला? मी पाहिलं इथं फक्त 19 आहे. 19 कशामध्येच नाहीये म्हणून त्या 19ला लिहिलं. 16 आणि 24 मध्ये पहा म्हणजे 2ची पॉवर सर्वात जास्त इथं आहे म्हणून हे 16 लिहिले. आता याच्यातून 2ची पॉवर मी काढून टाकली म्हणजे 8 काढून टाकले कारण 16 मध्ये ते 8 ऑलरेडी आहेत. मग याच्यामध्ये 8 त्रिक 24 मध्ये 8 काढून टाकले राहिले 3, 3च ठेवले आणि अशा प्रकारे आपला हा एलसीएम आलेला आहे. तुम्ही एलसीएम पण काढून पाहिला तर तुम्हाला कळून येईल की हाच आपला एक्झॅक्ट एलसीएम आहे पहा. आणि इथं काय असते जरुरी नाही की तुमचा एलसीएम आला पाहिजे. या या सर्वांनी भाग जाईल अशी संख्या जरी असली तरी चालेल. एलसीएम पेक्षा मोठी संख्या असली तरी चालेल. आता पहा याचा आपल्याला काय कार्यक्षमता काढायची आहे. हे टोटल वर्क झालं आपलं आणि हे किती दिवसात काम संपवतात ते आहे. आणि आपलं आता कार्यक्षमता एका दिवशी तो किती काम करते. तर याची कार्यक्षमता आली याची 48, याची 57 आणि याची 38. ठीक आहे. पुढे त्यांनी काय म्हटलं तर तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात. आता हे टोटल काम आहे 19 गुणिले 16 गुणिले 3. आता यांना काय करा ऍड करा सरळ सरळ. 7 21 आणि 2 23 3. आजच्याले 2 पाच अन् 5 10 4 14 1 4 होईल. आता पहा त्याला कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. 1 4 3 कुठे कुठे आहे पहा इथं आहे. छेदामध्ये हे नाही आहे, हे नाही आहे. इथं आहे आणि इथं आहे. मग आता इथं काय 912 आहेत. मला एक सांगा 456 याचा जर गुणाकार केला तर किती येईल? आता याला तुम्ही सूत्र 48 म्हणजे हे झाले 48 याला 50 जर अजून केलं तर 19 5 95. 95 म्हणजे 900च्या आसपास येईल. म्हणजे आपलं हे काय हेच आन्सर आहे किंवा छेदामध्ये 143 आहेत. त्या तिघांचा जर गुणाकार केला तर तो 400च्या आसपास येत नाही. तो 900च्या आसपास येते. म्हणजे हेच आपला आन्सर आहे पहा. किंवा युनिट डिजिटने सॉल्व्ह करा. 954 54चा युनिट डिजिट 4 आणि 4 त्रिक 12 12चा युनिट डिजिट 2. हा इथे युनिट डिजिट 2 आहे आणि हेच आपलं काय आन्सर पहा. हा एक बढिया क्वेश्चन आहे. भागीदारी मधला हा प्रश्न आहे पहा. एक शानदार प्रश्न आहे. एक रक्कम आहे पहा एबीसी मध्ये अशा प्रकारे विभागली की ए चा वाटा
बी प्लस सी च्या एकत्रित वाट्याचे गुणोत्तर किती दिलेले आहे? 4 आणि 6. आणि सी ला ए प्लस बी च्या एकत्रितपणे मिळणाऱ्या वाट्याच्या काय आहे? 2/7 भाग. म्हणजे सी चा वाटा 2 आहे आणि ए प्लस बी चा 7 आहे पहा. आता इथं ए प्लस बी आहे, इथं ए प्लस बी प्लस सी आहे, इथं ए प्लस बी प्लस सी आहे. मग सर्वांची बेरीज किती यायला पाहिजे रे? सेमच यायला पाहिजे ना. इथं पण तिघांची आणि इथं पण सेम यायला पाहिजे ना. नसेल तर ते सेम करून घ्यायची. आता इथं ए प्लस बी प्लस सी ची जर बेरीज केली तर 4 आणि 10 किती येतात आपले? 4 आणि 6 10 येतात. आणि इथं जर केली तर किती येऊ राहिले? 7 आणि 2 9 येऊ राहिले. बेरीज सेम यासाठी काय करा? या 9 ने काय करा? इथं मल्टिप्लाय करा आणि या 10 ने काय? इथं मल्टिप्लाय करा. ठीक आहे? या 10 ने इथं मल्टिप्लाय केलं तर हे किती होतील? हे 10 आणि या 9 ने इथं मल्टिप्लाय केलं तर हे 9 आणि हे 9. ठीक आहे? इथपर्यंत समजलं असेल सर्वांना. आता काय करणार आपण? हे होतील 9 चूक 36 आणि 9 7 54 आणि हे होतील 10 दुनी 20 आणि 7 10 70. आता पहा, आता आपल्याकडे ए किती आहे? 36 आहे. सी किती आहे? 20 आहे. जर सी 20 असेल तर आपल्याकडे बी किती असेल? 34. ठीक आहे. ते सर्वांची तुम्ही बेरीज करून पहा, तुम्हाला कळेल की 90 येत आहे. ठीक आहे. ही बेसिक मेथड आहे. बेसिक म्हणजे काय की हीच बेस्ट मेथड आहे याला सॉल्व्ह करायची. पुढे त्यांनी काय विचारलं? ए चा वाटा आणि बी चा वाटा याच्यातील फरक किती आहे? ए आणि बी याचा वाटा किती आहे? फरक किती आहे याच्या वाट्यातला? 2. तो फरक आपल्याला रुपयामध्ये काढायचा आहे. पहा, टोटल अमाउंट किती आहे? 5220. आणि याचा फरक किती आहे? तर 2 आहे. पहा किती आहे? फरक 2. आणि एकूण किती आहे आपली? 90 आहे. मग 90 पैकी 2. सरळ सरळ असं करा. ठीक आहे. हे 90 काय आहे? टोटल आहे. आणि फरक किती आहे? 2 म्हणून 2/90. आणि 5220 चे ते आपल्याला काढायचे आहे. 1010 कॅन्सल झाला. आता याला 9 5 45. 45 5 7 9 8 72 आणि 2 58 दुनी 42 16 6 आजचा आला 10 आणि 11 116 आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. मी जो टाइम अँड वर्कचा क्वेश्चन बोललो होतो तो हा क्वेश्चन आहे पहा. सीजीएल मेन्स लेवलचा हा क्वेश्चन आहे. त्यांनी इकडे आपल्याला सरळ सेवा एक्झाम मध्ये त्यांनी काय चिपकून दिलेला. ए आणि बी एक काम स्वीकारतात. ए पासून सुरुवात करून म्हणजे सुरुवात कोण करते? ए करते आणि नंतर काय होते? बी करत असते. ठीक आहे. एक दिवस आड असे काम सुरू करतात पहा. एक दिवस आ करते, एक दिवस बी करते. बी एकटा ते काम 42 दिवसात पूर्ण करू शकतो. म्हणजे टोटल वर्क मी असं म्हणू शकतो का बी टोटल वर्क बरोबर बी ची एफिशियन्सी बी असेल तर हे टोटल वर्क आहे आपलं. एकटा ते काम 42 दिवसात पूर्ण करू शकतो. जर ते काम 9 सहित 203 दिवसात पूर्ण होत असेल तर त्या कामाच्या 4 पट काम हे किती दिवसात पूर्ण करेल? आता 4 पट काम करून घ्यायचं याकडून आपल्याला पहा. मला एक सांगा, पहिल्या दिवशी ए आला आणि दुसऱ्या दिवशी बी आला. म्हणजे 2 दिवसात आपलं किती काम होऊन राहिलं? एच्या इफिशियन्सीने ए आणि बीच्या इफिशियन्सीनं बी. ठीक आहे. मग मी काय करतो एवढे दिवस त्यांना काम करायला लावतो पहा. मी ते 9च्या जवळपास जातो. याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर येतील 8 दिवस. 8 दिवसात माझं काम किती होईल? तर 4 ए प्लस बी. ठीक आहे. आता 9व्या दिवशी कोणाचा नंबर येणार आहे? एचा. 9th डे ला कोण करेल काम? ए करेल. आता 10th डे नाही आहे तर 2/3 आहे. 2/3 10वा दिवस जो आहे त्याच्यात 2/3च आपल्याला काम करायचं आहे. ते कोण करणार आहे? बी करणार आहे. बीच्या एफिशियन्सीनं 2/3 काम करेल तो. ठीक आहे. म्हणजे टोटल काम एवढं झालेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे टोटल काम तर आपलं किती आहे? बी गुणीला 42 आहे. आणि हेच बरोबर काय आहे? 4 ए प्लस बी प्लस ए याला ऍड करा सर्वांना. प्लस बीचे 203. ठीक आहे. हे होतील आपले 4 ए प्लस 4 बी म्हणजे हे आपले होतील इथं प्लस ए प्लस 2 बी बाय 3. इथं झाले 5 ए प्लस आता हे होतील 4 गुणी 8 8 आणि 2 2/3 सॉरी 4 त्रिक 12 12 आणि 2 14 बी डिवायडेड बाय 3. आता 3 ने जर आता हे झाले आपले बी गुणीला 42 3 ने पूर्ण याला मी मल्टिप्लाय करतो. का मल्टिप्लाय करतो? छेदातले 3 चालले जातील आपले.
तीन ने मल्टिप्लाय करायचा आहे पहा पूर्ण इक्वेशनला करायला छेदातले तीन गेले पाहिजे ठीक आहे म्हणजे हे होतील आपले तीन दोन्ही सहा तीन चूक 12 126 बी बरोबर 3 5 15 ए प्लस 14 बी याला सॉल्व्ह केल्यानंतर किती होतील आपले 112 बी बरोबर 15 ए ठीक आहे म्हणजेच आपला जो ए बाय बी चा रेशो किती येईल 112 भागीला 15 ठीक आहे तर आपलं टोटल वर्क किती होतं म्हणजे ए च्या इफिशियन्सी आणि बी च्या इफिशियन्सीचा रेशो आहे हा टोटल वर्क होतं आपलं 42 इंटू बी आता बी ची व्हॅल्यू किती आहे 42 इंटू बी ची व्हॅल्यू आपली 15 हे झालं आपलं टोटल वर्क त्यांनी काय म्हटलं याच कामाच्या चारपट काम कुणाला करायचं आहे ए ला ए ची इफिशियन्सी किती आहे 112 याला आपण काय करूया सॉल्व्ह करूया हे होतील 7 बेचाळ आणि सात सातने नाही जाणार इथं आपण काय करूया त्याला 4ने भाग देऊयात म्हणजे 42 गुणिले 15 गुणिले 4 आणि 112 4 दुनी 8 आणि 4 8 32 सातने पण जाऊ शकला असतं बा 7 चूक 28 7 बेचाळ 1590 भागीला 4 म्हणजेच आपले 45/2 45/2 म्हणजे काय 22/1/2 डेज ठीक आहे आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन आहे तर ओव्हरऑल मी तर सांगितलं माझा पण रिव्ह्यू हाच राहील की क्वेश्चन जे होते ते थोडे टफ होते पहा कॅल्क्युलेटिव्ह होते काय विचारलं त्यांनी पहा आता असे क्वेश्चन आपण तर भरपूर पाहिलेत आपल्या चॅनलवर एका शर्यतीत एक खेळाडू पहिल्या फेरीत 64 सेकंदात 384 मीटर पार करतो तो त्याच लांबीची दुसरी फेरी 128 सेकंदात पार करतो म्हणजे त्याच लांबीची म्हणजे एकदा तू आपला काय आपल्याला काय काढायचं आहे सरासरी वेग म्हणजे काय टोटल डिस्टन्स आणि टोटल टाइम टोटल डिस्टन्स किती आहे 384 गुणिला 2 कारण 2 वेळा तो चालला आणि टोटल टाइम किती लागला 64 आणि 128 8 आणि 4 12 2 आजचा आला एक 6 आणि 3 9 ठीक आहे 192 तर याने जर भाग दिला ना तर 2चा भाग जाते 6 आणि बेदुनी 4 हेच आपलं काय आन्सर आहे ठीक आहे सरासरी स्पीडचा काय क्वेश्चन आहे स्पीडचा हा एक बेसिक क्वेश्चन आहे दिसायलाच फक्त 11 विग्रह आहे इथं हा काय होईल दोन दोन कॅन्सल होईल हा होईल एक्स वर्ग अधिक हा 4x आणि हा दोन दोन काय होईल कॅन्सल इथं राहील -1 हे कॅन्सल अधिक एक्स वर्ग वजा 3x अधिक 3 म्हणजे 4x वजा 3x हा झाला एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग 2x वर्ग अधिक एक्स अधिक 3 हेच आपलं काय आन्सर आहे भावा मी 2 कसं काय गेलं तर इथं इथं हे -1 आणि +3 हे होतील आपले +2 ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा हा क्वेश्चन आपण लास्टला पाहूयात पहा बेसिकच क्वेश्चन आहे त्याच्या आधी आपण जे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करून घेऊया
आता मग सलग दोन धनपूर्णांकाचा गुणाकार काय? 211 आहे. सलग दोन धनपूर्णांक म्हणजे काय? तो तर एक्सच आहे. आता दोन पूर्णांकापैकी लहान पूर्णांक एक्स आहे. त्याच्या पुढचा काय असेल तर एक्स अधिक एक. यांचा गुणाकार किती दिलेला आहे? 211. तर खालीलपैकी कोणता पर्याय एक्सचे मूल्य शोधण्यासाठीच्या समीकरणासाठी संबंधित असेल? सरळ सरळ याला सॉल्व्ह करा. एक्स वर्ग अधिक एक्स वजा 211 बरोबर 0. आणि हे कुठं आहे ते पहा आणि ते स्टिक करा. ठीक आहे. हेच आपला आन्सर आहे. काही काही क्वेश्चन होते इझी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. बढिया क्वेश्चन आहे हा. एक ए छेद बी या अपूर्णांकाच्या अंश आणि छेदातून एक वजा केला. पहा हा अपूर्णांक आहे. ए छेद बी याच्यातून एक वजा केला तर 1/2 आपल्याला मिळते. जर मूळ अंशात म्हणजे ए आणि हा बी 19 मूळ अंशात 19 आणि छेदात 16 मिळवले. म्हणजे मूळ अंशात 19 आणि छेदात 16 मिळवले. तर अपूर्णांक 5/5 म्हणजे 1/1 होते. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करूयात आपण. त्यातील ए अधिक 19 बरोबर बी अधिक 16. म्हणजेच ए वजा बी बरोबर किती दिले आपले? वजा 3. हे एक आपल्याला काय भेटलं? इक्वेशन भेटलं पहा. याला सॉल्व्ह केलं तर 2a वजा 2 बरोबर बी वजा 1. म्हणजेच आपल्याकडे काही मी याला असं लिहू शकतो का? ए अधिक ए वजा 2 बरोबर बी वजा 1. म्हणजे मी जर आता याला सॉल्व्ह केलं तर ए वजा बी बरोबर याला मी इथंच ठेवतो आणि या दोघांना इकडे घेऊन येतो. म्हणजे हा अधिक ए आहे हा वजा ए होईल, अधिक 2 आहे हा वजा 2 आहे हा अधिक 2 होईल आणि इकडचा हा वजा 1. ए वजा बी बरोबर माझ्याकडे काय आलं? तर वजा ए अधिक 1 म्हणजेच 1 वजा ए. ए वजा बी बरोबर. ठीक आहे. आणि इथं ए वजा बी बरोबर किती आलं? वजा 3. मग मी काय करतो? हे इक्वेट करतो. म्हणजे समीकरण जर मी 2 म्हटलं 2 आणि 1 इक्वेट जर केलं, तर माझ्याकडे काय येईल? 1 वजा ए बरोबर वजा 3. म्हणजेच ए बरोबर माझ्याकडे काय येईल? 4 येईल. आणि ए बरोबर जर माझ्याकडे 4 असेल, तर बी बरोबर किती येईल? 7 येईल. जर इक्वेशन नंबर 1 मध्ये मी व्हॅल्यू टाकली तर. आता त्यांनी काय विचारलंय पहा. 6a मायनस बी ची किंमत विचारली आहे. म्हणजे 6a किती आहे? 4 आहे. 6 24 वजा बी किती आहे? 7 आहे. हे किती होतील आपले? 24 मधून 7 गेले 17 आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपल्याकडे. हा थोडासा कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन आहे. इझी आहे. बेसिक आपण याला थोडंसं कॅल्क्युलेट म्हणू शकतो क्वेश्चनला. 10 पिशव्या आहेत पहा. 10 बॅग्स आणि 11 पेन. 11 पेन एकत्रित किंमत किती आहे? 1566 आहे. तर 17 पिशव्या 17 पिशव्यांना आपण 17 बॅग म्हणू प्लस 10 पेन यांची एकत्रित किंमत 1600 किती आहे? 53 आहे. तर 17 पिशव्या आणि 4 पेनाच्या किमतीपेक्षा किती नाही? आता आपल्याला याच्यासाठी एक एक पिशवी आणि एका पेनाची किंमत काढावं लागेल. तरच ते काय होईल? सॉल्व्ह होईल. आपण काय करू शकतो? याला 10 ने मल्टिप्लाय करू आणि याला 11 ने मल्टिप्लाय. का असं करणार? तर पेनाची किंमत सारखी करून आपण काय करूयात? पेनाची किंमत याच्यातून काढून टाकूयात. मग राहील आपल्याकडे बॅग्स आणि बॅग्सची किंमत आपण काढूया. ठीक आहे. मग याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याकडे नवीन समीकरण काय होईल? 10 100 बॅग्स प्लस 110 पेन बरोबर 1566 झिरो. आणि हे होतील आपले 11 त्रिक 33 3 अचल 3 11 5 55 आणि 3 58 8 अचल 3 11 66 आणि 11 66 आणि 5 71 1 41 7 11 1 11 11 7 18. ठीक आहे. आणि 11 आहे 110 पेन 187 ठीक आहे बॅग्स. आता हे वजाबाकी जर केली तर हे होतील. आपण काय करूयात 2 - 1 करूयात म्हणजे 87 बॅग्स आणि हे कॅन्सल होतील. म्हणजे 18 183 मधून आपण 15 660 काढूयात. ठीक आहे. 3 2 17 6 गेले 5 राहिले आणि 7 5 गेले 2 राहिले 25 23. ठीक आहे. म्हणजे एका बॅगची किंमत जर काढायची म्हटली तर 25 23 भागीला 87. आपल्याला किती बॅगची किंमत पाहिजे? 17 बॅगची. आता याला आपण जर भाग दिला
एका बॅगची किंमत आपली होईल जवळ जर समजा 90 जरी आपण हे पकडले, 90 जरी आपण हे पकडले तर ते किती आपले 30च्या आसपास आपल्याला जायला पाहिजे. ठीक आहे, आपण सॉल्व्ह करूया त्याला. 2523 आणि भाग देऊया 87 ने. 87 दुणे किती होतील आपले? 20 14 4 चालेल 42 16 आणि 17 174. तर 3चा भाग दिला तर ते जास्त झालेच त्याच्यावरचं. ठीक आहे. तर आले किती? 12तून 4 गेले 8 राहिले आणि 14तून 7 गेले 7 राहिलेत आणि ते 3. 87 आणि 4. आता 87 आणि मल्टिप्लाइड बाय 9 जर आपण केले तर आपले किती होतील? 12. 63 3 8 6 9 72 आणि 6 78 म्हणजे 87 आणि 9चा भाग जाईल. ठीक आहे. 783 ला म्हणजे एका बॅगची किंमत आपली किती आहे? ही 29 आहे पहा. आपल्याला 17 बॅगची जर काढायची झाली तर 29 गुणिले 17 करावं लागेल. ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे आपल्या एका बॅगची किंमत किती आहे? 29 आहे. मग 10 बॅगची किती या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाका. 10 बॅगची किती होईल? 290 अधिक 11 पी बरोबर किती होईल आपले? 1566. आता हे तिकडे गेले वजा होतील. 11 पी बरोबर काय होईल आपलं? 1566 वजा 290 हे राहिले 6. 16तून 9 गेले 7 राहिले आणि 14तून 2 गेले 12 1276. 1276 हे होतील आपली. ठीक आहे. आणि एका पेनची किंमत काढायची म्हटलं तर 1276 भागीला 11. 11 एक 11 11 11 एक 11 11 66 116. एका पेनची किंमत किती झाली आपली? 116. आता त्यांनी काय विचारलं आपल्याकडे? पेनची किंमत किती आली? 116. हे थोडस आपण पुसून घेऊया. आता पहा आपल्याकडे एका बॅगची किंमत आली 29 आणि पेनाची किंमत आली किती? 116. 4 पेनांची किंमत किती होईल आपली? 464 आणि 17 पिशव्यांची. आता याला 17 ने जर मल्टिप्लाय केलं आणि हे होतील 30 वजा 1 इंटू 17. 17 ते 51 510. 510 मध्ये आपले 10 गेले किती राहिले आपले? 500. 493. 493 म्हणजे 17 पिशव्यांची किंमत होतील आपली 493 आणि 4 पेनची किंमत 464. 493 मधून आपण 464 जर वजा केले तर 13तून 4 गेले 9 राहिलेत आणि 48 मधून 46 गेले 2 राहिलेत 29. आणि 29 आपलं काय आन्सर आहे पहा. थोडासा कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन होता. तर अशा प्रकारचे क्वेश्चन एक्झाम मध्ये आले म्हणजे थोडंसं स्किप करायचं आणि जर कॅल्क्युलेटिव्ह वाटला तर आणि एंडिंगला म्हणजे एंडला तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे वेळ आहे तर असे क्वेश्चन काय करायचे? सॉल्व्ह करावे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन वर एक क्वेश्चन बनला होता. हम्म. आणि एक बढिया क्वेश्चन आहे. की 10वीच्या बुकमध्ये तुम्हाला असे क्वेश्चन पाहायला मिळतील. आणि एसएससी मध्ये पण असे क्वेश्चन काय करतात? भरपूर विचारले जातात. ठीक आहे. तर पहा ए आणि बी ही एक आहे ही या दिलेल्या एक्स वर्ग वजा 27 एक्स अधिक 29 बरोबर 0 ची मुळे आहेत. तर ए वर्ग आणि बी वर्ग ही मुळे असलेले एक द्विघाती समीकरण काय करायचं आपल्याला? शोधायचं आहे. पहा आता आपल्याकडे हे जे 27 आहेत पहा हे आपले सम ऑफ रूट्स म्हणजे ए प्लस बी आहे. पहा ए प्लस बी काय आहे? 27 आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स ए इंटू बी हे आहेत 29 आहेत. पहा हे जर तुम्हाला समजायचं असेल 10वीचं बुक नक्की तुम्ही रेफर करा. खूप इझी आहे. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे पहा. मी असं म्हणू शकतो का? ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर
ए अधिक बी याचा वर्ग वजा 2ab असं म्हणू शकतो का? हो, म्हणू शकतो का? कारण याला जर मी सॉल्व्ह केलं ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab आणि हे वजा 2ab हे दोघंही कॅन्सल होतील. राहील का आपलं ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग. ठीक आहे? तर मी या फॉर्ममध्ये याला लिहिलेलं आहे पहा. ठीक आहे? आता समोर पहा ए अधिक बी चा वर्ग. आता ए अधिक बी आपल्याकडे 27 आहे. आता 27 चा वर्ग काय होईल आपला? 729 वजा ए बी किती आहे? 29. 29 आणि गुणीला 2 म्हणजे हे होतील आपले 58. ठीक आहे? त्याला मी सरळ सरळ काय करतो? 58 लिहितो. 58. याला सॉल्व्ह केलं तर काय होईल आपलं हे? इकडं आलं आणि 72 मधून सॉरी आपले 72 मधून आपले 5 गेले किती राहिले? 2 आणि हे 67 671. ठीक आहे? म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग आपला किती आला? 671 आला. ठीक आहे? आता प्रोडक्ट ऑफ ग्रुप मध्ये आपण काय करू शकतो? ए वर्ग आणि बी वर्ग बरोबर काय होते? ए बी चा वर्ग. तर ए बी किती आपला? 29 आहे आणि याचा वर्ग जर केला तर आपला किती होतील? 841 होतील पहा. आता आपल्याला असं समीकरण काढायचं आहे की ज्याचे जे रूट्स आहेत ते ए वर्ग आणि बी वर्ग आहेत. मग आपलं समीकरण काय तयार होईल रे? मग आपल्याकडे एक समीकरण तयार होईल एक्स वर्ग वजा ए वर्ग अधिक बी वर्ग म्हणजे मुळांच्या वर्गांच्या बेरीज आणि हा राहील इथं एक्स प्लस ए वर्ग बी वर्ग बरोबर 0. हे काय आपलं समीकरण राहील. आता ए वर्ग अधिक बी वर्ग काय आहे? एक्स वर्ग वजा ए वर्ग अधिक बी वर्ग आपला आहे 671. 671 एक्स अधिक ए वर्ग गुणीला बी वर्ग. तो काय आहे आपला? 841 बरोबर 0 आणि हेच आपलं काय राहील? आन्सर राहील पहा. खूप इझी आहे. तुम्ही 1-2 वेळा याला पहा. तुम्हाला समजेल. आधी आपल्याला वर जे रूट्स आहेत त्याची बेरीज आणि त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा आणि फक्त हेच या समीकरणामध्ये आपल्याला त्या व्हॅल्यू पुट करायच्यात पहा. आणि म्हणजे आपल्याला जे रूट्स आहेत त्याचा वर्ग येईल आणि त्याचा प्रोडक्ट येईल. ठीक आहे? आणि इथं आपण हे जे आहे सीनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टरचे आपण काय पूर्ण आन्सर की जे आहे त्याच्यामध्ये जे क्वेश्चन आहेत मॅथ्सचे ते पूर्ण सॉल्व्ह केलेले आहेत पहा. ठीक आहे? थँक फ्रेंड्स. अशाच चांगल्या कन्सेप्टसाठी नक्की व्हिजिट करत राहा आणि जर बाकीच्या जर आन्सर की वगैरे असतील तर ते आपण आपल्या टेलिग्रामला टाका म्हणजे जेणेकरून त्याचं सोल्युशन आपण प्रोव्हाईड करू. थँक फ्रेंड्स.